आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जी आहे. विजय वडेट्टीवार जी एक अहवाल आलेला आहे. नेमका तो अहवाल कोणाचा आहे, काय आहे आणि नेमका त्या अहवालात काय म्हटलंय बदलापूरच्या घटनेबाबत? नाही, बदलापूर संदर्भात 2 सदस्यीय नियुक्ती शासनाने केली होती. त्याचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. या अहवालामध्ये ज्या काही नोंदी आहेत त्या फार गंभीर आहेत. त्यामध्ये आरोपी जो अक्षय शिंदे होता आहे त्याची पार्श्वभूमी कुठेच तपासली गेली नाही आणि त्याला नियुक्ती केली गेली. मुलीवरील अत्याचाराची तक्रार आल्यानंतर 48 तास त्या संस्थेचे विश्वस्त कुठलेही पाऊल उचललं नाही आणि अगदी स्वस्थ बसून होते. तिसरी महत्त्वाचा धक्कादायक निष्कर्ष आहे की नियुक्त केलेले 2 सदस्य समितीने जे अहवालात नमूद केलेलं आहे त्यामध्ये पीडित अल्पवयीन मुलीच्या गुडघ्याला जवळपास 1 इंच इजा झाली आहे. 1 इंच. आणि गेल्या 15 दिवसात अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे त्या अहवालामध्ये. 1 ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला हा जो शिंदे नावाचा कर्मचारी आहे, त्याची कुठलीही पार्श्वभूमी तपासली नाही, त्याचं कुठेही कॅरेक्टर पाहिलं नाही आणि त्याची नियुक्ती दिली. त्या शाळेच्या आवारात तो बिनधास्त फिरायचा. त्याला कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र नाही. त्याला जाणं येण्यासाठी सगळ्या प्रकारची सूट होती. कुठेही फिरायला, कुठेही शिरा. म्हणजे याची नियुक्ती करताना कोणाच्या आदेशाने नियुक्ती केली हेही अहवालात नाही. कोणाच्या प्रेशरमध्ये केली, कोणाच्या राजकीय लोकांचा याच्यामध्ये नियुक्तीला फोन होता का, याची तपासणी करावी असंही या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. हे प्रकरण हाताळण्यात अपयशाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून एक प्रश्नाचा संच शाळेला दिला आहे. तयार करून दिले आहेत. त्याचे उत्तरं त्यांनी 7 दिवसात मागितले आहे. शाळा प्रशासन तब्बल 48 तास तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आणि शाळा प्रशासन पालकांची सुद्धा तक्रारीनंतर भेट घेण्यास नकार दिला आणि भेट घेतल्यानंतर त्याने या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्याने पालकांना विचारले की तुमची मुलगी 2 तास सायकल चालवते काय, त्यामुळे ती इजा होऊ शकतो. अशा संवेदनशील विषयावरून हे जे काही हाताळण्यासाठी या लोकांनी दिरंगाई केली, फार गंभीर निष्कर्ष या समितीच्या सदस्यांनी नोंदवलेले आहेत. आणि ही सर्व चौकशी आता सर्वोच्च आपल्या उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे आणि त्यांनी संस्था चालक हे कारवाईस पात्र आहेत अशा प्रकारचं मत उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. तरी पण अद्याप ना तो तिथला वामन म्हात्रे नावाच्या व्यक्तीवर अद्याप त्याला अटक झाली नाही. संस्था चालकावर अद्याप गुन्हे दाखल झाले नाही आणि दिरंगाई करणाऱ्या तपास अधिकारी डॉक्टरनी 12 तास मेडिकलसाठी लागतात ना, 12 तास लावले, त्याच्यावर कारवाई झाली नाही. आणि ही सर्वांवर कारवाई होणे अपेक्षित असताना सरकार सुस्तपणे या सगळ्या प्रकरणाकडे वेळकाढूपणा करत आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचा हा अतिशय गंभीर असे काही गोष्टी या अहवालात म्हटलेल्या आहे. काय मागणी राहील आपली पुढे? कारण की अनेक गोष्टी गंभीर आहे संपूर्ण अहवालात. फार गंभीर आहे. आमची मागणी राहील की या अहवालानुसार तातडीनं संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत, कारवाई व्हावी आणि त्या संदर्भात मी पत्र सुद्धा देणार आहे. शाळा व्यवस्थापन आणि पोलीस आणि मेडिकल रिपोर्ट याबाबत पण या रिपोर्ट अहवालात म्हटलेलं आहे. त्यावरून सुद्धा एक फार गंभीरतेने घेतलेलं नाही सुरुवातीला हे प्रकरण वाटतं. कोर्टाने काल आता शिंदे म्हणत होते की बंदला बेकायदेशीर ठरवला आणि विरोधकांना चपराक दिली. कोर्टाने जी चपराक दिली ते मुख्यमंत्री विसरलेत वाटतं आणि सरकार विसरलंय. परवा जे हायकोर्टाने जे निर्देश नोंदी केल्या त्यामध्ये निष्कर्ष नोंदवला आहे. त्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की पोलिसांची दिरंगाई या प्रकरणाकडे बघण्याचा हे प्रकरण हाताळण्यात पोलिसांना वेळकाढूपणा हे काय दर्शवते? ही केवढी मोठी चपराक झाली. सरकारचं गाल लाल होतपर्यंत थापड मारली ना, चबाडा मारला ना यांच्या गालावर सरकारच्या, याची लाज वाटायला नको सरकार म्हणून? तुम्ही 12 तास बसवून ठेवलात, FIR नोंदवायसाठी 3 दिवस घालवलात, कारण मुख्यमंत्री त्या गावात जाणार आहेत नगर परिषदेच्या बिल्डिंगचं इमारतीचं उद्घाटन करणार म्हणून. संस्था चालक, पोलीस सगळ्यांनी मिळून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांची मिलीभगत आहे आणि त्यामध्ये शिंदेच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे हे प्रकरण दाबण्यामध्ये. म्हणूनच वामन म्हात्रे नावाचा त्यांचा नगराध्यक्ष ही भाषा वापरतो, महिला पत्रकारांना गलिच्छ भाषा वापरतो. गुन्हा दाखल होतो पण अद्याप त्याला अटक झाली नाही. तो मोकळा फिरताना दिसतोय शहरामध्ये छाती काढून आणि वरून तिथे बोर्ड लावलेत
की या घटनेचा आम्ही निषेधच करतो, पण गलिच्छ राजकारण करू नका. अरे छान, राजकारण तुम्ही करायचा, प्रकरण तुम्ही दाबायचे, तुम्हाला लाज वाटायला पाहिजेत आणि तुम्ही आमच्या विरोधकाकडे बोट दाखवताय. हे नीतिमत्ता, नैतिकता आणि लाज कमरेला बांधली सरकारने. म्हणूनच अशा प्रकारचं स्टेटमेंट शासनाकडून येतोय, मुख्यमंत्र्याकडून येतोय. हे म्हणजे आता हे अहवालानंतर आपण किती दिवसात हे संपूर्ण प्रक्रिया मागणी कधीपर्यंत? नाही, अहवालानंतर आम्ही आजच पत्र आता आमचं देतोय, आम्ही सांगितलंय आणि पत्र तयार झालं या कारवाई करा म्हणून. नाहीतर आम्हाला बदलापूरमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करावं लागेल. ही जर कारवाई झाली नाही तर आम्ही सरकारला 8 दिवसाची मुदत देतोय. 8 दिवसानंतर आम्ही बदलापुरामध्ये जाऊ आणि आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि यावर कारवाईसाठी भाग पडू. तर या अहवालानंतर अतिशय गंभीर असे निष्कर्ष पुढे आले आणि याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.